हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वैशू क्रोशेट क्वीनमध्ये. हे आहे सुंदरचं असं बियरचं किचन. कार्टून्स आपणाला सगळ्यांना खूपच आवडतात. कार्टूनचे वेगवेगळे किचन बनवून किंवा तुम्ही मुलांना गिफ्ट करू शकता. हँडमेड आहेत हे सगळे. चला तर यासाठी काय काय लागणार ते बघूया आपण. व्हाईट कलरचं वूल लागेल, ब्राऊन कलरचं वूल लागेल, ब्लॅक कलरचं वूल लागेल. त्यासोबतच आपल्याला नीडल लागेल, क्रोशेट नीडल 2.5 mm ची मी इथं घेतलेली आहे आणि एक कटर. तर आपण सुरुवातीला ब्राऊन कलरचं घेऊयात. इथे आपल्याला बियरचं फेस बनवायचं आहे. मॅजिक रिंग बनवून घ्यायचे. मॅजिक रिंगमध्ये मी इथे 3 चैन घेतलेले आहेत सुरुवातीला आणि आपल्याला इथं आता 12 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. 12 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, असं आपण इथे 12 डबल क्रोशे बनवून घेऊया. जे बिगिनर्स असतील त्यांच्यासाठी मी सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मॅजिक रिंग कशी बनवायची. इथे 6 डबल क्रोशे बनवून घेतले, तर अजून 6 आपण बनवून घेऊयात. अशा आपल्याकडे एकूण आता 12 डबल क्रोशे इथे बनवून तयार आहेत. हे बघा, असे आपण 12 डबल क्रोशे बनवून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हा जो धागा आहे तो असं ओढून आपल्याला तर क्लोज करून घ्यायचा आहे. आणि पलीकडचा जो 3 चैनचा होता, पण सुरुवातीला जे 3 चैन बनवून घेतलेले होते त्यावरती वरत्या चैनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. हे असं करून क्लोज करून घ्यायचं. परत 3 चैन करून घेऊयात आणि जो आपण जिथं स्लिप स्टिच केलं होतं चैन त्यामध्येच आपल्याला एक डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्या एक डबल क्रोशेमध्ये 2 डबल क्रोशे झालेले आहेत आणि पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला परत 2 डबल क्रोशे करून घ्यायचे पुढच्या चैनमध्ये. म्हणजेच डबल क्रोशे वरती 2 डबल क्रोशे. तर आपण जे 12 डबल क्रोशे बनवलेले होते त्यामध्येच त्यावरतीच आपल्याला एका डबल क्रोशेवरती 2 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आता इथे आपल्याकडे 24 डबल क्रोशे तयार होतील. ट्वेंटी 24 डबल क्रोशे करून झालेले आहेत. हे बघा, असं पूर्ण हा राऊंड असा दिसेल, ज्याच्यामध्ये काहीच गॅप वगैरे दिसणार नाही आपल्याला. हो, तर तुम्ही काउंट करून घ्या. हे बघा, आणि जी आपण चैन बनवलेली होती त्यामध्ये सुद्धा 2 डबल क्रोशे येतील. तर आपल्याकडे 3 चैनचा धरून छोट्या राऊंडमध्ये आपले 13 डबल क्रोशे होते आणि आता मोठ्या राऊंडला आपल्याकडे 26 डबल क्रोशे होतील. आपण 12 डबल क्रोशावरती 6 डबल क्रोशावरती आपण 2 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत, ते 12 झाले. आणि ते 3 चैनचा आपण डबल क्रोशे केलेला होता त्यावरती सुद्धा आपण 2 डबल क्रोशे करून घेतले. एक 3 चैनचा डबल क्रोशे आणि अजून एक, त्यामुळे आपल्याकडे इथं 26 डबल क्रोशे होतील. आता आपण इथं जे 26 डबल क्रोशे बनवून घेतलेले आहेत, परत 3 चैन बनवून घ्यायचे आहे आणि तिथेच आपल्याला एक डबल क्रोशे परत बनवून घ्यायचा आहे
आणि पुढच्या डबल क्रोशेवरती आपल्याला एक डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजे सुरुवातीला आपण आता इथे 2 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत आणि पुढं एक डबल क्रोशे, परत आपण 2 डबल क्रोशे करायचे, मग परत एक डबल क्रोशे. तर असंच आपण राऊंड कंप्लीट करून घ्यायचं. 1 2 1 2 1 2 1 असं फॉलो करायचं आहे. (26) डबल क्रोशेवरती 2 1 2 1 2 1 असं करून आपल्याकडे इथे आता आपल्याला 38 डबल क्रोशे आपल्याकडे इथे रेडी झालेले आहेत. हे बघा, असा पूर्ण राऊंड तयार झालेला आहे. आणि चेनवरती आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. जे सुरुवातीला आपण जे 3 चेन बनवले होते त्याच्या वरच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. आता इथे आपण बियरचे कान बनवून घेणार आहोत. तर मी इथं सुरुवातीला 3 डबल क्रोशे सोडून दिलेले आहेत. आपल्याला 3 डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत आणि चौथ्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. चौथ्या ह्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. स्लिप स्टिच करून आपण परत 4 हाफ डबल क्रोशे सोडणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा. तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की बघायला भेटतील. तर आपण इथं 4 डबल क्रोशे सोडलेले आहेत, 3 आपण स्लिप स्टिच करून घेतलेले आहेत, 4 इथं सोडून द्यायचे आणि 5व्या डबल क्रोशेमध्ये आपण 8 डबल क्रोशे बनवून घेणार आहोत. एकाच डबल क्रोशेमधून आपल्याला 8 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहे. इथं असं आपण 8 डबल क्रोशे करून घेतलेले आहे. आता परत आपल्याला इथं 3 डबल क्रोशे सोडून द्यायचे आणि चौथ्या डबल क्रोशेमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे आहे. हे बघा, असं हे आपलं बियाचं कान तयार झालं. आता इथून आपण 3 डबल क्रोशे सोडून स्लिप स्टिच केलेले आहे. परत आपण 4 डबल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करून घेणार आहोत. असं 4 डबल क्रोशेवरती स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि 3 डबल क्रोशे सोडून परत स्लिप स्टिच करायचं आहे. म्हणजे आपल्याला एकूण 7 डबल क्रोशे सोडून द्यायचे आहेत. सुरुवातीला आपण 7 डबल क्रोशे सोडले आणि 8व्या ह्याच्यावरती आपण 8 डबल क्रोशे बनवून घेतलेले. परत 3 सोडून आपण स्लिप स्टिच केली आणि परत 4 डबल क्रोशेवरती आपण स्लिप स्टिच करून घ्यायचं आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये मग 3 डबल क्रोशे परत सोडायचं आणि चौथ्या ह्याच्यामध्ये स्लिप स्टिच करून परत एकाच डबल क्रोशेमधून 8 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की लक्षात येईल. असं सांगताना थोडंसं कन्फ्युजन होईल, पण बघितल्यावरती नक्की लक्षात येईल. त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे. तर इथे आपण 8 डबल क्रोशे करून घेतलेले आहेत आणि आता परत आपल्याला 3 डबल क्रोशे सोडून चौथ्या ह्याच्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचे. हे बघा, असे दोन्ही कान आपल्या बियरचे तयार झालेले आहेत. आता तुम्ही परत कंटिन्यू पूर्ण राऊंड स्लिप स्टिच करून घेऊ शकता पलीकडच्या कानापर्यंत, किंवा हाफ राऊंडमध्ये सुद्धा स्टिच केलं तरी चालेल. आणि मी इथं थोडंसं हाफ राऊंडपर्यंत स्लिप स्टिच करणार आहे, जेणेकरून तो धागा मध्येच ॲड होत राहील. हे बघा असं. आणि इथे धागा कट करून घ्यायचा. हे बघा, असं मस्त फेस तयार झालेला आहे बियरचं. 2 कान. हा धागा तुम्ही मध्ये ॲड करून नॉट करू शकता किंवा मग पूर्ण ॲड करून टाका.
जो एक्स्ट्रा धागा आहे तो कट करून घ्यायचा. असा जो मॅजिक रिंगसाठी जो धागा उरलेला होता त्या धाग्याला आपण इथं नॉट करून घेणार आहोत आणि तो एक्स्ट्रा पार्ट कट करून घेणार आहोत. हे बघा, असं सुंदर असं बियरचं फेस तयार झालेलं आहे. आता आपण मागची जी बाजू आहे त्यासाठी पण असं सेम आपण राऊंड बनवून घेणार आहोत. मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला 12 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. सेम आधीच्या राऊंडला जसं बनवलेले होते तसंच इथं पण सेम 12 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. आणि मग जिथं आपण चेन बनवली होती तिथे स्लिप स्टिच करून परत 3 चेन बनवून घ्यायचे. अजून 3 चेनच्या शेजारीच एक्झॅक्ट त्याच चेनमधून आपल्याला 1 डबल क्रोशे बनवून घ्यायचं आहे. असं प्रत्येक डबल क्रोशेवरती आपल्याला 2-2 डबल क्रोशे करून इथे 26 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. ही आपली मागची बाजू तयार झालेली आहे. धागा कट करून घ्यायचा आणि मध्ये ॲड करून टाकायचा. अशी मागची बाजू तयार झालेली आहे. तुम्ही याला स्टिच करून ॲड करू शकता. हे बघा, अशा पद्धतीने. पण त्याआधी आपण बियरचं तोंड बनवून घेऊयात. त्यासाठी लागणार आहे व्हाईट कलरचं ऊल घेतलेलं आहे मी. व्हाईट कलरचे ऊल घेऊन त्यामध्ये पण सेम मॅजिक रिंग बनवून घ्यायचे आहे आणि 3 चेन बनवून घ्यायचे आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 8 डबल क्रोशे आपण इथं बनवून घेणार आहोत मॅजिक रिंगमध्ये. हे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे. धागा पुल करून आपण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहोत. सुरुवातीला जे 3 चेन बनवले होते त्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत वरच्या चेनमध्ये. काउंट करून घ्या तुम्ही 8 डबल क्रोशे इथे तयार झालेत का ते. इथे आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत. अशी परत 3 चेन बनवून घ्यायचे आहेत. आणि जिथं आपण चेन बनवली त्याच ठिकाणी आपल्याला 1 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहे. आणि नंतर जे 8 डबल क्रोशे बनवलेले होते त्यावरती आपल्याला 2-2 डबल क्रोशे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे एकूणच आपल्याकडे इथे 16 डबल क्रोशे रेडी होते. प्रत्येक 8 डबल क्रोशावरती 2-2 डबल क्रोशे तयार करून घेऊन आपल्याकडे 16 डबल क्रोशे इथे रेडी होतील. आता इथे आपण स्लिप स्टिच करून घेऊन क्लोज करून घेऊया. इथे आपलं तोंड तयार झालेलं आहे. आता आपण तुम्ही लावून बघू शकता. जे बिगिनर्स आहेत त्यांचं थोडंसं लूज होऊ शकतं, पण इथं माझं बरोबर झालेलं आहे. आता आपण जे नाक बनवण्यासाठी आपण ब्लॅक कलरचा धागा घेतलेला आहे. मिडलमधून आपण धागा पहिला पुल करून घेऊयात आणि एक्झॅक्ट सेम ह्याच्यामध्ये खालच्या डबल क्रोशेमधून आपण काढून घेऊयात. एक अशी उभी लाईन बनवून घ्यायची आहे इथे.
आता परत मध्यभागूनच आपल्याला ब्लॅक कलरचा धागा ओढून घ्यायचा आहे आणि पलीकडे मिडल चेक करून मिडलच्या थोडंसं साईडने आपल्याला तो धागा परत मध्ये टाकून घ्यायचा आहे. इथे आपल्याला एक त्रिकोण तयार करायचा आहे, जे बियरचं नाक असतं तसं आपल्याला नाक तयार करून घ्यायचं आहे. इथं साईडला थोडंसं त्रिकोण करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय केलं आहे, पलीकडच्या साईडने जे धागा टाकलं त्याच्यामध्ये आता 4 डबल क्रोशे सोडून द्यायचे आपल्याला. 5व्या डबल क्रोशेमधून परत धागा काढून घ्यायचा आहे आणि मिडलमध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे हे बघा असं त्रिकोण तयार होईल. जे फर्स्ट बनवणार आहे त्यांच्यासाठी एकदम सोप्या भाषेत मी सांगितलेलं आहे. हा असा त्रिकोण तयार करून त्याला फुल भरून घेतलेला आहे, हे बघा असं. आणि खालच्या साईडने एक आडवी लाईन करून घ्यायची, म्हणजे पूर्ण बियरचा फेस तयार झालेला आहे. आता आपण त्याला जॉईंट करून घेऊया. त्यासाठी मी इथं एक निडल घेतलेली आहे, साधी जी वापरतो आपण. चेनच्या मागच्या बाजूमधून आपल्याला त्याला अटॅच करून घ्यायचं आहे असं. हे बघा मी अशा पद्धतीने इथं अटॅच करून घेतलेलं आहे आणि इथे 2 धागे पकडून नॉट करून एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकायचं आहे. आता आपण इथं डोळे बनवून घेणार आहोत. जे त्रिकोण बनवले आहेत एक्झॅक्ट त्यावरच आपल्याला ब्लॅक कलरच्या धाग्यानेच डोळे बनवून घ्यायचे आहेत. पण मार्केटमध्ये रेडीमेड जरी भेटले तर तुम्ही ते घेऊन चिपकवू शकता. मी इथं ब्लॅक कलरच्या उलननेच बनवून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून टाकलेलं आहे. ब्लॅक उलनच वापरलेलं आहे मी डोळे बनवण्यासाठी पण. हे बघा अशा पद्धतीने मी डोळे पण बनवून घेतलेले आहेत. आता आपण मागची साईड अटॅच करून घेऊया. असं पुढची बाजू आणि मागची बाजू दोन्ही पकडून जे चेन आहे त्यामधून मागच्या चेनमधून घालून आपण इथं पूर्ण स्लिप स्टिच करून घेऊन अटॅच करून टाकूयात. तर कानाची तिथे थोडासा प्रॉब्लेम होत असेल तर जो डबल क्रोशा आहे त्यामधून तुम्ही एक स्लिप स्टिच करून अटॅच करू शकता. हे अशा पद्धतीनं स्लिप स्टिच करून घ्या, पूर्ण राऊंड क्लोज करून. मी मध्यभागी थोडासा स्पेस ठेवलेला आहे जिथं मी चावी टाकणार आहे. आपण की चेन बनवून घेत आहोत. जर तुम्हाला तसं पाहिजे नसेल तर तुम्ही मध्ये कॉटन भरून वरच्या साईडने चेन बनवून सुद्धा की चेन बनवू शकता. पण मी मध्यभागी तुम्हाला चावी कसं घालायची ते दाखवणार आहे, जेणेकरून ते की चेन आहे असं वाटणारच नाही आहे. असे क्यूट कार्टून शेपचे जे किचन आहेत तुम्ही बनवून किंवा तुमच्या आजूबाजूला जे कोणी क्रोशेट बनवत असेल त्यांच्याकडनं तुम्ही बनवून घेऊ शकता. हँडमेड आहेत, वॉश करू शकता तुम्ही, वॉशेबल पण आहेत. तर असे बर्थडेला असेल, मुलांच्या बर्थडेला रिटर्न गिफ्टसाठी ही मस्त भन्नाट आयडिया आहे. तुम्हाला हवे ते कलर तुम्ही वापरू शकता आणि तशा पद्धतीने तुम्ही बनवून घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूनी क्लोज करून घेऊया.
इथे माझं सगळं क्लोज करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त बियरचा फेस तयार झालेला आहे. जर तुम्हाला मध्ये की चेन मधल्या साईडनी नाही पाहिजे असेल, हे बघा इथं स्पेस ठेवलेला आहे मी असं, मधल्या साईडनी पाहिजे नसेल तर तुम्ही त्यामध्ये कॉटन घालून वरच्या साईडनी चेन बनवू शकता. आता आपण जी आपली की आहे ते अडकवण्यासाठी आपण इथे एक चेन बनवणार. सुरुवातीला एक नॉट करून घ्यायची आणि तुम्हाला जेवढी लांबी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही चेन बनवून घ्यायची आहे. इथे तर मला एवढी लांबी पाहिजे होती, मी असं बनवून घेतलेलं आहे. आता आपण ती चेन मध्ये जे स्पेस ठेवलेला आहे त्यामध्ये निडल टाकून वरच्या साईडनी पुल करून घेऊयात. इथे की मध्ये धागा घालून आपल्याला नॉट करून घ्यायचे आहे. हे बघा अशा पद्धतीने असं नॉट करून तुम्ही इथं बांधून घ्यायचं. किंवा मग तुम्हाला तसं नॉट नाही पाहिजे तर तुम्ही हे कॉटन असं मध्ये टाकून खालची जी बाजू आहे ती तुम्ही क्लोज करून घेऊ शकता. मी इथं मध्ये चावी घालणार आहे त्यामुळं मी इथं कॉटन भरलेलं नाही आहे. हे बघा असं ओढलं तर चावी मध्ये जाईल आणि चावी खाली ओढलं तर चावी बाहेर येईल. असं तुम्हाला वाटणारच नाही आहे की ही किचन आहे. हे बघा एक मी आता काय केलेलं आहे, आता परमनंटली मी याला नॉट करून देते. इथं असं अशा पद्धतीने नॉट टाकून घेतलेला आहे पहिल्यांदा आणि मग की त्यामध्ये अडकवून घेतलेली आहे. एक्स्ट्रा धागा जो होता तो कट करून घ्यायचा आहे. चावीचं छिद्र मोठा असेल तर तुम्ही इझी घालू शकता, पण इथं जास्तच छोटं होतं त्यामुळं मी सुई घेऊन निडलने ते करून घेतलेलं आहे. असे क्यूट कार्टून शेपचे किचन मार्केटमध्ये पण अवेलेबल आहेत आणि तुमच्याकडे जर कोण बनवून देत असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं पण बनवून घेऊ शकता आणि तुम्ही कुणालाही गिफ्ट करू शकता जेवढे तुमचे क्लोज वन आहेत. असं नाही की फक्त मुलांसाठीच, पण मोठ्यांना पण अशा टाईपचे किचन खूप आवडतात. हे बघा अशी ओढली तर चावी मध्ये जाईल आणि अशी ओढली तर चावी बाहेर येईल. असं वाटणारच नाही आहे की ती चावी आहे म्हणून, ते असं वाटेल की बियरचंच फेस आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय. एक्स्ट्रा कॉटन मी तुम्हाला कॉटन घालून दाखवलं होतं ते मी काढलेलं आहे. हे बघा आता किती इझिली चावीमध्ये जाते आणि बाहेर येते. आहे ना एकदम सुंदर, कोणाला नाही आवडणार. हे बघा किती मस्त वाटतंय. मुलांच्या गिफ्ट पर्पजसाठी एकदमच भारी आहे हे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, कुठं भेटलं तर घ्या. हे बघा किती क्यूट आहे, एकदम फेस क्यूट झालेला आहे. तुम्हाला माझं बियर जो किचन आहे आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर प्रेस करा. आहे ना क्यूटचं किचन. असे नवीन नवीन कार्टून किचन तुम्हाला पाहिजे असतील किंवा शिकायचं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा,
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ इथे भेटतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.